हाय गाईज, स्वागत आहे तुमचे आनंदी फूड्समध्ये। आज आपण पाहणार आहोत मस्त कुरकुरीत असा मसाला डोसा। जसा हॉटेलमध्ये बाहेर मिळतो ना तसंच आज आपण बनवणार आहोत। कोणाकोणाला आवडतो सांगा बरं? सगळ्यांनाच आवडतो। आता इथे ना मी इडलीचं पीठ घेतले, म्हणजे डाळ आणि उडीद डाळ आणि तांदूळ भिजू घालून आपण जे बनवतो ना ते। त्याच्यात मी थोडेसे ना पाणी टाकून मीठ टाकून आहे ना त्याचे बॅटर बनवून घेणार आहे। डोशाला जसं पाहिजे नसतं आपल्याला तसं पातळ बनवायचं आहे आपल्याला, इडलीसारखं नाही ठेवायचं। बघा असं बॅटर बनवायचं। आता आपले बॅटर रेडी आहे। तोपर्यंत ना आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊया त्याच्यासोबत खाण्यासाठी। इथे मी ना तेल तापत ठेवले कढईमध्ये बटाट्याची भाजी बनवण्यासाठी। आता आपलं तेल तापलंय, मी त्याच्यात ना मोहरी टाकली आणि चांगली तडतड देणार आहे। आणि 2 बारीक चिरलेले उभे कांदे ना टाकत आहे। बारकले 2 कांदे चिरले होते मी, आणि थोडेसे आहे ना हिरवी मिरची आणि ना लसूण एकदम बारीक चिरून घेतलाय। आणि याला चांगलं परतू देणार आहे लाल होईपर्यंत। कांदा चांगला परतला पाहिजे। आता मी याच्यात ना मीठ टाकणार आहे चवीपुरतं। मीठ लवकर टाकलं ना तर कांदा लवकर परततो, म्हणून मी आधीच टाकत आहे। आणि कढीपत्ता टाकते। आता आपल्याला चांगलं परतू घेऊन द्यायचं, म्हणजे आपली ना बटाट्याची भाजी रेडी होईल डोश्यासोबत खाण्यासाठी। आता मी इथे थोडीशी हळद टाकते आणि परत चांगलं परतून घेते। आता आपल्याला ना एकदम स्वच्छ धुतलेली भरपूर सारी कोथिंबीर टाकायची बारीक चिरून। आता आपलं हे मिश्रण चांगलं व्यवस्थित परतलं ना आपण त्याच्यात उकडलेला आहे ना बटाटा टाकणार आहोत। बारीक चिरून घेतलेला आहे मी, आणि एकदम चांगलं परतून घेणार आहोत, म्हणजे आपली भाजी रेडी आहे। एक 5-6 मिनिटं चांगला परतू द्यायचा आहे। कमी गॅसवरती चांगला परतायचा आहे। बटाट्याच्या भाजीशिवाय ना मसाले डोस्याला मज्जाच नाही। चांगला परतलेला आहे आता आपला बटाटा। आता आपण डोसा बनवून घेणार आहोत। असं काही नाही आहे का डोस्याचा तवाच पाहिजे डोसा बनवण्यासाठी। इथे मी ना रोजचा वापरातील चपातीचा तवा घेतलेला आहे, आणि त्याच्यावरती ना थोडं मिठाचं पाणी टाकून पुसून घेतलं आहे गरम तव्यावरती। आणि आता आपला पहिला डोसा आहे म्हणून मी थोडंसं तेल टाकून ना पसरून घेते। आणि आता आपण डोसा करून घेणार आहोत। एकदम कुरकुरीत डोसा तयार होतो चपातीच्या तव्यावरती पण। आता आपण थोडंसं ना साईडने तेल टाकणार आहोत, म्हणजे तो कुरकुरीत पण होईल आणि व्यवस्थित निघेल। बघा किती छान साईडने सुटायला लागलेला आहे आपला डोसा। आता आपल्याला याच्यावरती थोडा मसाला टाकून घ्यायचा आहे। मी आपला घरी बनवलेला कांदा लसूण मसालाच टाकते, दुसरं काही नाही। आणि बटाट्याची भाजी टाकून आपला मसाला डोसा रेडी आहे। तुम्ही पाहू शकता किती अलगद निघलेला आहे आणि किती क्रिस्पी झालाय बघा। आता मी तुम्हाला अजून बनवून दाखवते एक। आता बघा मी तेल पण नाही टाकलेलं, कारण की तवा आपला खूप छान गरम झालेला आहे। आणि आपला 1 नंबर बनवलेला डोसा पण नाही चिपकला, व्यवस्थितच निघलेला आहे। थोडंसं आता मी साईडने तेल सोडते कुरकुरीत होण्यासाठी। बघा किती छान सुटलेला आहे साईडने। आणि आता मी थोडा मसाला टाकून डोसा काढून घेते। बघा किती छान सुटला आहे, एकदम व्यवस्थित सगळ्या साईडने निघलेला आहे, म्हणजे तुम्ही हाताने उचलला तरी पण निघेल असा। बघा किती कुरकुरीत झाला आहे। आता अजून एक पाहू शकता तुम्ही, तो पण खूप छान निघतोय आणि एकदम कुरकुरीत असं झालेला आहे।
एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. बघा किती छान झालेला आहे. कुठेही थोडासाही कुठल्याही साईडने चिपकलेलं नाही आहे. आपले डोसे रेडी आहेत बनवून. खायला पण खूप कुरकुरीत झालेत आणि मुलं खूप आवडीने खातात. टोमॅटो चटणीची रेसिपी तुम्हाला लागत असेल तर मी अपलोड केलेली आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये, तुम्ही चेक करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.